श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर। आज आपण कविवर्य कुसुमाग्रज अर्थातच वि.वा. शिरवाडकर, ज्यांचं पूर्ण नाव आपण विष्णू वामन शिरवाडकर असं म्हणतो, त्यांचा आज जन्मदिन अर्थातच 27 फेब्रुवारी 1912 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी ज्यांनी खरं तर मोलाचं योगदान दिलेलं आहे, म्हणून त्यांचा जन्मदिन आज आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत। सन्माननीय विचारपीठ, या विचारपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, माझे सहकारी बागवान सर, त्याचबरोबर आज ज्यांचं संत साहित्यामध्ये मराठी भाषेचं जे काही योगदान आहे किंवा संत साहित्याने मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आपल्या विविध अभंगाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून भरीव असं योगदान दिलेलं आहे, या विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी आलेले हरिभक्तीपरायण रामकृष्ण गरुड महाराज, त्याचबरोबर माझे सहकारी प्राध्यापक खिस्ते सर, घाडगे सर आणि B.एडचे आपण सर्व विद्यार्थी आणि नॉन टीचिंगचे या ठिकाणी उपस्थित माझे सर्व सहकारी, सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते। कवी सुरेश भट यांची सुंदर अशी मराठीची थोरवी गाणारी कविता आहे की लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात पंथ धर्म एक मानतो मराठी आणि अवघ्या जगात माय मानतो मराठी। म्हणजे या मराठी भाषेची थोरवी कवी सुरेश भटांनी या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून केलेली आहे। किंवा संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा की अमृताशीही पैजा जिंकणारी अशी मराठी भाषा आहे, असंही वर्णन आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। खरं तर ज्या वेळेला मूल पोटामध्ये असतं त्यावेळेला आईकडून त्याला जे काही शब्द ऐकू येतात ते मराठी भाषेतले असतात, किंवा ज्या प्रांतामध्ये ती भाषा बोलली जाते ती आईची भाषा, ती मायबोली असते। आणि आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी ही भाषा बोलली जाते, म्हणून आपली मराठी ही राजभाषा आहे आणि ती आपली मातृभाषा सुद्धा आहे। म्हणून या मराठी भाषेचा गौरव, या मराठी भाषेचा सन्मान हा प्रत्येकालाच असला पाहिजे। कारण ज्या मातीमध्ये आपण वाढलो ती माती मराठी आहे, ज्या आईचं बोट धरून आपण वाढत आहोत ती आई मराठी आहे। आणि खरं तर आपल्या जिच्या अंगा खांद्यावरती आपण पोसले गेलेले आहोत ती मराठी आहे, ती माती मराठी आहे, ती माता मराठी आहे। म्हणून या मराठीचं ऋण, जसं आपल्याला आपल्या आईप्रती ममत्व आहे, आईप्रती प्रेम आहे, हीच भावना आपण आपल्या मातृभाषेप्रती किंवा आपल्या मराठी भाषेप्रती तो अभिमान आणि स्वाभिमान हा प्रत्येकामध्ये निर्माण झाला पाहिजे। आज आपण बघतोय की विविध भाषांचं साम्राज्य जगभरामध्ये निर्माण झालेलं आहे, विविध शब्द आज आपल्याला ऐकण्यामध्ये येतात आणि मराठीमध्ये सुद्धा इंग्रजी भाषेचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व निर्माण होताना जाणवते। कारण आज आपण मराठी भाषा जरी बोलत असलो तरी बरेचसे शब्द आपण इंग्रजीचे उच्चारतो। आता शाळा म्हणण्याऐवजी आपण स्कूल म्हणतो, दादा म्हणण्याऐवजी आपण ब्रदर म्हणतो, आजोबा आजी ही नाते ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला माझे ग्रँडफादर, माझी ग्रँडमदर, माझी ही मदर, म्हणजे अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आपण वापरत असतो। परंतु आपल्याला खरं तर ही मराठी भाषा टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपली प्रत्येकाची आहे। कारण ज्या आईप्रती जितकं प्रेम आपल्या मनामध्ये आहे तितकंच आपल्या भाषेप्रती ती भावना, ते प्रेम, ते स्वाभिमान आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या निर्माण होणं गरजेचं आहे। भलेही आपण विविध भाषांचा अंगीकार करा, परंतु अंगीकार करत असताना आपण आपल्या आईला विसरतो का? तर आपल्या आईकडून आलेली ही आपली भाषा आहे, त्या भाषेचा अभिमान आपण प्रत्येकाने बाळगणं हे फार गरजेचं आहे। आणि यानंतर खरं तर आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत
मला नम्र जाणीव आहे वेळेचं पण आपण मूल्य जपलं पाहिजे. प्रत्येकजण आज आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने हाच विचार करूया की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठीचा जास्तीत जास्त वापर करूया. मराठी शाळा कशा त्या टिकून राहतील यासाठीचे प्रयत्न करूया. इतर सगळ्या गोष्टीचा अंगीकार करत असताना आपण आपल्या आईला जसं विसरू शकत नाही तसं आपण आपल्या भाषेला विसरू शकत नाही. हा एक मातृभाव आपल्या भाषेच्या प्रती आपण सर्वजण बाळगूया. या ठिकाणी मला बोलण्याची संधी संयोजकाने दिली. संयोजकाचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर प्रथम